नमस्कार सर्वांना. तर मी आशा माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजची रेसिपी माझी नॉनव्हेज, त्याबरोबर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणारसुद्धा आहे. चांगल्या तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण बघतो समाजामध्ये एक्स्ट्रा मॅरेज अफेअर खूप वाढलेले आहे आणि त्याचा परिणामसुद्धा असे घातक होतात, चांगला होत नाही. तर काय असतं ना, जेव्हा तुम्ही नवीन व्यक्तीच्या मोहात असता तेव्हा तुम्ही सगळं गमावून बसता, कारण ते तुम्हाला जाणवत नसतं. पण जेव्हा ते कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. जेव्हा एखादी व्यक्ती अफेअरमध्ये असते तेव्हा तिला सगळं नवीन नवीन वाटतं. नवीन भावना, नवीन उत्साह, मनात एक वेगळंच हलकंसं समाधान असतं. जणू काय एक सुंदर जग आहे असं वाटायला लागतं. ते सोडून आपल्या आयुष्यात काहीच नाही असं दिसतं. पण प्रत्येक वागणं, प्रत्येक बोलणं, सगळं काही आकर्षण असतं. मग तो आपला जुना पार्टनर असतो, ज्या नात्यात आपण आधीच आहोत त्याला आपण विसरतो. नवीन जोडीदारासोबत प्रत्येक क्षणाला आपण एक खरं प्रेम मानतो. आपल्याला वाटतं की तोच आपलं सगळं काही आहे, पण हे चुकीच्या गोष्टी आहे. आपण चूक हे बरोबर वाटायला लागतं. जेव्हा आपण चुकीचं असतो पण आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर आहोत. पण जेव्हा हळूहळू सगळं हे शांत व्हायला लागतं, जे आपल्या डोळ्यावर झापड पडलेली असते ती जेव्हा निघते तेव्हा खरी जाणीव होते. तेव्हा असं वाटतं की आपण काहीतरी खूप मोठं काहीतरी गमावलं आहे. असं वाटतं की आपण खूप मोठा अपराध केला आहे असं वाटायला लागतं. खूप चुकीचं वागलो आहे असं वाटायला लागतं. पण जेव्हा जो आपला जोडीदार असतो तो जेव्हा रडताना दिसतो तेव्हा मनातून खूप अपराध झाल्यासारखं वाटतं. तेव्हा लक्षात येतं की एका क्षणाच्या नशेमध्ये आपण काय करून बसलो, काय गमावून बसलो. हे सगळं अट्रॅक्शन असतं, मोह असतो. आपली किंमत आपण स्वतः कमी करून घेतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्स्ट्रा मॅरिड अफेअर जास्त काळ लपवून राहत नाही. महिला असो किंवा पुरुष असो, कधी ना कधी घरी या गोष्टी माहीत होतातच. पण जेव्हा हे सगळं उघड होतं तेव्हा फक्त तुमच्याकडे पश्चाताप उरतो. कारण एखाद्याचा विश्वास गमावल्यानंतर त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी पहिल्यासारखं प्रेम राहत नाही, पहिल्यासारखी इज्जत राहत नाही. नव्या नात्यात शिरण्याआधी मनातल्या भावनांना ओळखायला शिका. एका क्षणाच्या सुखासाठी आयुष्यभराचं सुख गमावून बसू नका. कारण काय होतं, असे एक्स्ट्रा अफेअर करतात ना, एक्स्ट्रा मॅरिड अफेअर, तर काय होतं, सगळं तुमच्या नातेवाईकामध्ये तुमची तर बदनामी होतेच. तुम्हाला कुठे इज्जत राहत नाही, किंमत राहत नाही. त्यामुळे असं करू नका आणि याचा सगळा परिणाम तुमच्या मुलांवर सुद्धा होतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. तर आपली आज रेसिपीसुद्धा झालेली आहे. मस्त खा, स्वस्त राहा आणि काळजी घ्या.